राज्यकारभाराची दवंडी. तेनालीरामाच्या बुद्धिचातुर्यावर राजा खूप खुश होता. दिवसेंदिवस त्याचा प्रभाव दरबारात वाढतच होता. ते बघून राजपुरोहित व इतर मंत्र्यांच्या मनात त्याच्याबद्दल असूया निर्माण व्हायची. काहीतरी करून तेनालीरामला कसं गोत्यात आणता येईल याचा ते विचार करू लागले. त्यांना एक युक्ती सुचली, पण तेनालीरामने त्यांनाच कसे तोंडघशी पाडले ते पहा. राजा कृष्णदेवरायाच्या दरबारात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व्हायची. राजपुरोहित व मंत्र्यांच्या सल्ल्याने निर्णय घेतले जायचे. नवे नियम लागू केले जायचे. एक दिवस त्या सर्वांनी राजासमोर एक प्रस्ताव मांडला. महाराज, आपण दरबारात जे निर्णय घेतो, नियम बनवतो, ते लोकांसमोर पोहोचले पाहिजेत. आपल्या कारभारात पारदर्शकता असावीत. हो, पण त्याच्यासाठी काय करता येईल? राजाने विचारले. महाराज, दरबारातल्या रोजच्या घडामोडींचा एक अहवाल तयार केला जावा आणि तो राज्यात ठिकठिकाणी दवंडी पिटून वाचून दाखवला जावा. अरे वा, हा तर खूप चांगला उपक्रम होईल. पण अहवाल लिहिणार कोण? राजाने विचारले. मला वाटतं या कामासाठी तेनालीराम योग्य आहे. तसंही त्याला दरबारात काय काम असतं. ठीक आहे तेनालीराम, आजपासून तू दरबारातील घडामोडींचा अहवाल लिहायचा आणि दवंडी देणाऱ्याला द्यायचा. जी महाराज, तेनालीराम म्हणाला. पण राजपुरोहित व इतर मंत्र्यांनी मिळून ही जबाबदारी आपल्या माथी मारली आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने डाव त्यांच्यावरच उलटवायचे ठरवले. तेनालीरामने अहवाल लिहिण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवशीची दवंडी अशी होती. ऐका हो ऐका, आपले महाराज दरबाराच्या कामकाजात पारदर्शकता आणू इच्छितात. घेतलेल्या प्रत्येक निर्णयाबाबत प्रजेला अवगत करू इच्छितात. म्हणून रोज दवंडी पिटून कामकाजाचा अहवाल तुम्हाला कळवण्यात येईल. हो, हे काम करण्यासाठी दरबारातील इतर कोणी नाही, तर महाराजांनी त्यांचा हुशार आणि विश्वासू सेवक तेनालीराम याला नियुक्त केले आहे. हो. दुसऱ्या दिवशीची दवंडी अशी होती. ऐका हो ऐका, आपले महाराज न्याय व्यवस्थेत काही बदल करू इच्छितात. प्रजेला लवकरात लवकर न्याय मिळावा व गुन्हेगाराला कडक शिक्षा व्हावी यासाठी काय करता येईल याबद्दल ते मंत्र्यांना सल्ला विचारत होते. पण एकही मंत्री नीट सांगू शकला नाही. राजपुरोहित तर नुसते हूं करत होते. फक्त तेनालीरामने राजाला योग्य सूचना दिल्या. हो. तिसऱ्या दिवशीची दवंडी. ऐका हो ऐका, आज राज दरबारात राज्याच्या सीमेच्या सुरक्षाबद्दल चर्चा होणार होती. पण सेनापती गैरहजर होते. मग महाराजांना त्यांच्या हुशार सेवकाने तेनालीरामने सीमेच्या सुरक्षेसाठी समिती नेमण्याची सूचना दिली. हो. ती ऐकून महाराज खूप खुश झाले. हो. रोज अशी दवंडी पिटली जाऊ लागली. त्यात राजपुरोहित व इतर मंत्री कसे कुचकामी आहेत आणि तेनालीराम एकटाच कसा हुशार आहे आणि तो राजाला कसे योग्य मार्गदर्शन करतो याचे चित्र प्रजेसमोर येऊ लागले. राजपुरोहित व इतर मंत्र्यांचा ते ऐकून खूप जळफळाट झाला. या विषयावर विचार करायला त्यांची एक बैठक भरली. राजपुरोहित म्हणाले, आपण तेनालीरामच्या मागे अहवाल लिहिण्याची जबाबदारी लावून त्याला पेचात टाकणार होतो, पण तो तर आपलीच बदनामी करतोय. हो ना, आता प्रजेला वाटतंय की आपण काही काम करत नाही. जे काम करतो ते तेनालीरामच करतो. ते काही नाही. महाराजांना सांगून ही पद्धत बंदच केली पाहिजे. सगळ्यांनी एकमताने ठरवले. हो दवंडी लगेच थांबली पाहिजे. सगळ्यांचे एकमत झाले. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. राजपुरोहित राजाला म्हणाले, मला वाटतं हे राजकारभाराचा अहवाल दवंडी पिटून लोकांना सांगायचा ही काही कल्पना चांगली नाही. त्याचा काही उपयोग होत नाही आहे. अरे, पण ही कल्पना तर तुम्हीच काढली होती राजपुरोहित, राजा म्हणाला.
नाही महाराज, लोकांवर त्याचा विपरीत परिणाम होतोय. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर करून टाकू बंद. तेनालीराम, आजपासून तुझे अहवाल लिहिण्याचे काम बंद आणि राजकारभाराची माहिती देण्याची दवंडी पण बंद, राजाने आदेश दिला. जी महाराज, तेनालीरामने गालातल्या गालात हसत म्हटले. मित्रांनो, तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व शेअर करा आणि अशाच आणखी गोष्टी ऐकायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.